काय काय दादा डेपो मॅनेजर कोण आहे? डेपो मॅनेजर कोण? तुम्ही आहात ना? काय हे दिसतंय ना तुम्हाला? हा, लोक इकडे पिचकाऱ्या घेतात आणि इकडे पाणी पितात. काय अस्वच्छता ही? पाणी पाणी प्यायला आहे ना हे, मग इकडे एवढी घाण आहे. काय लोक पाणी पितील सांगा? हा काय कायम स्वच्छ होतो म्हणजे फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालाय? मग तुम्ही काय हे बघत नाही का? आल्यानंतर मी आलो म्हणून फक्त बघताय का? तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे, ही चालू केली ती चालू केली. मग आम्ही आता काळजी घेऊ. काय काळजी घेऊ? हे असली घाण. ते तुमचं जे कंडक्टर ड्रायव्हरचं भरपूर काम आहे लागतात. कुठे इकडे समोर समोर बघा, इथून दिसतं बघा सर, पुढच्या साईडला सगळे लघुशंका करतात. वास तर इथपर्यंत येतोय सगळं. काय ड्रेनेज चोकअप झाले सर. अरे ड्रेनेज चोकअप इकडे झाला असेल, ड्रेनेज वास तिथपर्यंत येतोय तो बघा, तिथपर्यंत येतोय ड्रेनेज चोकअप. एका दिवसामध्ये तुम्ही याला करता येत नाही का? लोकांना बोलवून, म्युन्सिपालिटीच्या लोकांना. आपण 2-3 चेंबर करत होतो, पण आता फूड चोकअप तर झाल्यामुळे यांना नोटीस काढा, नोटीस काढा आणि मला अहवाल द्या तो मनोरकर या यांना. हे अशा प्रकारे हे बघा इकडे उभं आपण इथपर्यंत वास येतोय. काय लोक उभे राहतात प्रवासी? एवढा लघवीचा आहे हा? काय एका दिवसातला नाही आहे ते, कंटिन्यू इकडे चालू आहे. इकडे कचरा पडलेला आहे, स्वच्छता ठेवता येत नाही का तुम्हाला? तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी अस्वच्छता तुम्ही झोपाल का? तुम्ही जेवाल का? तुम्ही चहा प्याल का? हे घर आहे ना तुमचं, असं घर समजून तुम्ही काम करा ना. आपण बोलू शकत नाही, इकडे उभं राहू शकत नाही. लोकांना इकडे तुम्ही बस उभी करून ठेवलेल्या आहेत सगळ्या. अरे मगर पैसा अगर आप लेते नहीं हो तो फिर क्यों रुकी हो महिला? पर्स में से पैसा निकाल के आपको देने के लिए उनको पता चला रहेगा ना कि हमारा पैसा लेते इसमें ना. कितनी बार साफ सफाई है मंदिर की, कितनी पैसी गई था? इधर आओ तुम. साफ सफाई करायला आता सुरुवात केली आहे. मागे सर रिवर्सले मागे मागे. म्हणजे आता मला सांगा, ही साफसफाई करायला आता सुरुवात केली नाही सर? आणि जी पण आहे ही एवढी अवस्था आहे. फिर आज नहीं रखा, आज छुट्टी है, सैटरडे संडे, फिर साफ तो रोज ही 3 टाइम करते. ये साफ करते हैं तो ये इतना गंदा कैसे? और इधर ये किसके लिए है? नहाने वाला है तो बंद क्यों रखा है? वो पूछना के गंदा कर देते. सर सर मागे सर एक अवस्था ही फिक्स करायला काय एवढी चला. याला एवढे पैसे मेंटेनन्सची जबाबदारी यांचीच आहे ना. मेंटेनन्सची जबाबदारी यांचीच आहे. ही अशी असं करते काय आहे सगळं पिचकारा मारलेले आहे. कुठल्या संस्थेला दिलंय? अमर उजाला कोण आहे ते? कारवाई करायला असल्या पद्धतीने हे काय अशी अवस्था दुरुस्त करून घ्या ताबडतोब. आणि लोकांना काय लोक पैसे देऊन जातात ना, तुम्ही काय फुकट सर्व्हिस देताय का त्यांना? अशी तुमची जबाबदारी आहे. ताबडतोब करून घ्या.
घाणीमध्ये लोक सार्वजनिक शौचालयामध्ये एवढी घाण आहे, कशी जाईल लोक? बायकांकडनं महिलांकडनं पैसे घेतात तुम्ही. मी येणार म्हटल्यानंतर हे फक्त इकडे फवारणी केली, इकडे औषधं टाकली, काय अवस्था ही? बिचारे कोणी म्हातारे कोतारी माणसं, आपल्यालाच आपण चालताना एवढं स्त्री भरून अशी भीती वाटते. हे बाकी लोक कसे शुद्धीकरण करतात? बरोबर नाही, जबाबदारी नाही का तुमची? जबाबदारी पालन केलं पाहिजे. बाकी अजून काय याचं जेवणाचं वगैरे कसं आहे? कॅन्टीन वगैरे माझं भूम फक्त आणायचं. मागे थोडीशी मागे वाईड अँगल वेळेवर येतात का? वेळेवर येतात. मला काय अडचण नाही. तुम्ही कुठे आलात? कुठे चाललात आता? कशासाठी थांबलात? बसेस वगैरे येतात वेळेवर. चला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.